अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। अज्ञानान्धस्य लोकस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। कुंडलीकवरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। श्री संत ज्ञानेश्वर महाराज की जय। हरिभक्त परायण गुरुवर्य श्री पुंडलिक महाराज गुरुनुले की जय। फ्रेंड्स कॉलोनी रेवतकर लेआउट बुट्टीबोरी येथे श्री ज्ञानेश्वर मंदिरामध्ये 7 दिवसाच्या या हरिनाम संकीर्तन सोहळ्याच्या दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्राला आरंभ होतो आहे। आपला विषय ज्ञानेश्वरी आहे। ज्ञानेश्वरी मध्ये आलेली भाषा जवळपास 800 वर्ष जुनी आहे। ज्ञानेश्वर महाराजांचं वैशिष्ट्य सांगायचं तर ते असं सांगता येईल की 19 वर्षाच्या मुलाला हे माहीत कसं आहे, त्याला प्रसूती माहीत आहे, त्याला व्याही माहीत आहे, त्याला सर्व माहीत आहे। आणि याचं कारण हरिपाठामध्ये ज्ञानेश्वर महाराज सांगतात, मागील या जन्मी मुक्त झालो, मी मागच्याच जन्मात मुक्त झालो, पण श्रीगुरूंची आज्ञा होती की तू संस्कृतमध्ये असलेलं श्रीमद्भगवद्गीतेचं ज्ञान मराठीमध्ये सांग। ही सद्गुरूची इच्छा पूर्ण करण्यासाठी मी पुन्हा जन्म घेतला आहे आणि या जन्मामध्ये मी म्हणजे ज्ञान तर सांगणारच आहे, पण त्यासोबत भक्ती, कर्म, उपासना आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पंढरपूरच्या पांडुरंगाला वैश्विक स्वरूप कसं आहे हे सिद्ध करणार आहे। आणि दुसरं ज्ञानेश्वर महाराजांचं वैशिष्ट्य म्हणजे असं आहे की जसं कोणी म्हणजे मरतही असला त्याला तुम्ही विचारा का बाबाजी झाली का इच्छापूर्ती, आता जायचं का, तर तो काय म्हणे, नाही थोडा वेळ थांबा, थोडा वेळ राहू द्या, मला माझ्या नातवाचं लग्न आहे, माझ्या पडनातूचं लग्न आहे, माझं असं व्हायचं आहे, माझं तसं। त्याची देहात्मबुद्धी सुटत नाही, देहाचं आकर्षण सुटत नाही, देहाची आवड सुटत नाही। पण ज्ञानेश्वर महाराजांनी जसं त्यांचं काम संपलं ताबडतोब संत समाजामध्ये त्यांनी सांगितलं की आता मला समाधी घ्यायची आहे। या विश्वामध्ये एकच संजीवन समाधी आहे, ती आहे ज्ञानेश्वर महाराजांची। ज्ञानेश्वर महाराजांनी जिवंत समाधी घेतली, खड्डा खणायला लावला, त्या खड्ड्यामध्ये जाऊन बसले, तिथे समईची ज्योत लावली आणि संतांना सांगितलं की मी इथे बसल्यानंतर ही शिळा सरकवून द्या, माझं काम संपलं, माझं काम संपलं, हे सांगणारे एकमेव संत आहेत ज्ञानेश्वर महाराज। ज्ञानेश्वर महाराजांनी ज्याच्यासाठी जन्म घेतला होता ते काम पूर्ण झाल्याबरोबर त्यांनी समाधी घेतली, हे सर्व वैशिष्ट्य आहे। दुसरं, ज्ञानेश्वर महाराजांना माऊली म्हणतो आपण, ज्ञानोबा माऊली तुकाराम। ज्ञानोबा हे पुरुष होते, स्त्री होते का, नाही, तरी त्यांना माऊली म्हणतात। असं कसं? असं याच्यासाठी म्हणतात की त्यांच्यावर एवढे अन्याय आणि अत्याचार झाले की त्याचं वर्णन करणं दुरापास्त आहे। लहान लहान मुलांना भिक्षा न मिळणं, 2-2 दिवस उपवासी राहणं, गावकऱ्यांनी दगडं मारणं, संन्याशाची पोरं, एवढं दुःख सहन करूनही संपूर्ण साहित्यामध्ये ज्ञानेश्वरी, ज्याला आपण भावार्थ दीपिका म्हणतो, चांगदेव पासष्टी, हरिपाठ, याच्यामध्ये कुठेही मनामध्ये आकस नाही आहे त्यांनी माझं वाईट केलं नाही। केवढं मोठं हृदय असेल, आणि एवढं मोठं हृदय फक्त आईचंच असू शकते, दुसऱ्या मावशीचंही असू शकत नाही, आणि काकू वगैरे ते ह्या दूरच राहिले। जी प्रत्यक्ष आई आहे
तिच्या मनातच एवढी दयाभावना असू शकते. आणि अशी दयाभावना धारण केलेले माऊली ज्ञानेश्वर महाराज हे ज्ञानेश्वरीच्या रूपानं आपल्याला नित्य भेट देतात. आपण ज्ञानेश्वर महाराजांची भेट कधीही पाहिजे असली, कुणालाही पाहिजे असली, तर त्याने ज्ञानेश्वरी उघडावी. तिथे ज्ञानेश्वर महाराजांचं संपूर्ण ज्ञान, कर्म, भक्ती, उपासना उपस्थित आहे. ज्ञानेश्वर महाराजांचं दर्शन प्रतिमेत होत नाही. ज्ञानेश्वर महाराजांचं दर्शन ज्ञानेश्वरीमध्ये होते. आणि ज्ञानेश्वरीचं एक वैशिष्ट्य नामदेव महाराज सांगतात की नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानेश्वरी एक तरी ओवी अनुभवावी. ही ज्ञानेश्वरी पारायणासाठी, निरूपणासाठी नाही आहे. ही ज्ञानेश्वरी एक तरी ओवी अनुभवली पाहिजे याच्यासाठी आहे. आणि या प्रकारे आपण ज्ञानेश्वरीचं वैशिष्ट्य पाहिलं. ज्ञानेश्वर महाराजांच्या चरित्राबद्दल सर्वांनाच माहिती आहे, त्याच्यामुळे त्याच्याही विस्तारात जाण्याचं कार्य नाही. श्रीमद भगवद्गीतेचं भाष्य आहे ही ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरीमध्ये श्रीमद भगवद्गीतेला आपल्या पद्धतीनं वेगवेगळ्या अलंकारांनी, रूपकांनी सजवून ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्यापर्यंत पोहोचवली आहे. कारण त्यात सांगितलेले जे सिद्धांत आहे, ज्ञान आहे, ते सामान्य लोकांच्या हृदयापर्यंत गेले पाहिजे, म्हणून त्यांनी एवढा विस्तार केला. श्रीमद भगवद्गीतेचा जन्म कसा झाला याविषयी पाहूया. म्हणजे जेव्हा श्रीकृष्णांनी केलेले सर्व प्रयत्न निष्फळ झाले, दुर्योधन, दुःशासन यांनी द्रौपदी वस्त्रहरणापर्यंतचा पाशविक प्रयत्न केला आणि 5 गावंही द्यायला नकार दिला, त्यावेळी भगवान श्रीकृष्णांनी भर सभेमध्ये दुर्योधनाला सांगितलं की आता निर्णय युद्धभूमीवर होईल. आता ज्याच्यात जेवढा दम आहे तेवढा दम तुम्ही दाखवा, विजय प्राप्त करा. जो विजयी होईल त्याची गोष्ट मान्य करण्यात येईल. अन्यायाबद्दल म्हणाल तर ज्याच्याजवळ शक्ती राहते त्याला इतका अभिमान राहतो, इतका गर्व राहतो त्याच्या शक्तीचा, की तो कुणाचंच ऐकत नाही. त्याला पुष्कळ लोकांनी समजावण्याचा प्रयत्न केला, पण तो दुर्योधन ऐकला नाही. याचं कारण काय? मुळातच जो धृतराष्ट्र होता, आंधळा, त्याच्या मनात आपल्या मुलाविषयी एवढा मोह होता की त्या मोहापायी दुर्योधन, दुःशासन आदी मंडळींनी जे काही कर्म केले त्या सर्वांचं समर्थन केलं. कधीच त्या धृतराष्ट्रानं त्या दुर्योधनादी आपल्या मुलांना समजावलं नाही, परावृत्त केलं नाही. आणि परिणाम काय झाला? कौरव सर्व मारले गेले. कौरवांचा संपूर्ण विनाश झाला. आणि या विनाशाला कारण काय? तर मोह माणसाला काय करायला लावणार नाही. मोह कशाला म्हणतात? ज्याला आपण माझं म्हणतो, माझं घर, माझी मुलं, माझं हे, माझं ते, त्या माझ्या असलेल्या गोष्टीवर जेव्हा संकट येते किंवा एखादा प्रतिबंध येतो, तेव्हा जे आपण कर्म करतो त्याला काय म्हणतात? मोह म्हणतात. आणि या मोहामुळेच कौरवाचाच नाश झाला. आणि असाच मोह अर्जुनाला झाला. तोच मोह त्यालाही झाला. युद्धासाठी रणभूमीवर तो गेला कुरुक्षेत्रामध्ये, आणि त्याने सांगितलं श्रीकृष्णाला की मला कोणाकोणाशी युद्ध करायचं आहे, कोणाकोणाशी भांडायचं आहे, ते मला थोडं दाखव. श्रीकृष्णाने सांगितलं की चल पहा, आता तुला युद्ध करायचं आहे. तर रणभूमीवर तो रथ आणून उभा केला दोन्ही सैन्यांच्या मध्ये. आणि श्रीकृष्ण म्हणायला लागले, हे पहा म्हणे, पहा यांच्याशी तुला आता लढायचं आहे. आता तिथे गेला होता भजन करण्यासाठी गेला नाही, युद्ध करण्यासाठी गेला. पण पहा मोह कसा असतो, कसा आच्छादित करतो आपल्याला, कसा आवृत्त करतो आपल्या मनाला. तिथे गेल्याबरोबर जेव्हा त्याने पाहिलं समोर, तर त्याला काय दिसलं? अरे किती मी पापी आहे, किती मी मूर्ख आहे. हे माझे आजोबा, हा माझा साळा, ते माझे व्याही,
हे माझा भाऊ, हे माझी मुलं, हे सगळं मरण्यासाठी आले का इथं? आता इथं भयानक रक्तपात होणार आहे. आणि हे माझे, पहा मोहाची सुरुवात कशी होते, माझे, हे माझे मरतील. इथे तो गलबलला, त्याच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागले. त्याने तो गांडीव, त्याचा धनुष्य होता तो खाली ठेवला, रथाच्या मागच्या भागामध्ये बसला, ते गांडीव ठेवून दिलं आणि रडायला लागला. श्रीकृष्णजी चकितच झाले. अरे हा एवढा अजिंक्य योद्धा कधी हारला नाही, कधीच हारला नाही, प्रत्येक युद्धामध्ये विजय, हा कसा काय रडतो आहे, काय चाललंय? एकदम आश्चर्यचकित झाले की हे काय होत आहे. आता ह्या युद्धभूमीवर हा काय बोलतोय. आणि अर्जुन काय म्हणायला लागला, म्हणे देवा, राज्यासाठी मी या आपल्या लोकांना मारू हे मला काही पटत नाही. दुसरं, हे इथे लोक मारले जातील, मग त्यांच्या स्त्रिया विधवा होतील, मग त्या दुसऱ्या कुळामध्ये लग्न करतील, तर तिथे तो कुलसंकर हा शब्द न वापरता तो काय म्हणतो, वर्णसंकर होईल. वर्ण या शब्दाचा अर्थ वेगळा आहे, तो आपण नंतर पाहूया. कुलसंकराला तो वर्णसंकर म्हणायला लागला. आणि सोबत म्हणतो की जर हे लोक मारल्या जातील तर मग मी पितरांना अर्ज कसं देऊ. म्हणजे जे आपली खजी अखर्पक असतो ना, त्याच्यामध्ये आपण जे आपले निवर्तले लोक असतात, ज्यांचा मृत्यू झालेला असतो, त्यांना आपण नैवेद्य देतो, तर्पण करतो, म्हणजे पाणी चढवतो. तर तो म्हणतो की हे लोक मारल्या म्हणजे आपण सगळे मरून जाऊ, समाप्त होईल सर्व, मग माझ्या पितरांना तर्पण कोण करील. आणि जर तर्पण केलं नाही तर ते स्वर्गामध्ये तडफडून म्हणजे तडफडतील. त्याची स्वर्गाची कल्पना काय आहे, कुठेतरी वर स्वर्ग आहे, मी इथून पाणी तर्पण करतो, ते पाणी त्यांना प्राप्त होते. अंधश्रद्धा, अंधविश्वास कसे असतात याचं हे उदाहरण. आणि सांगतो की मी मारणार नाही, मी यांना मारणार नाही, अशी म्हणजे प्रतिज्ञा तिथे करतो तो आणि रडायला लागतो. श्रीकृष्ण त्याला वेगवेगळ्या पद्धतीनं समजवतात. अगोदर सरळ भाषेत समजवतात. अरे काय म्हणे तू हे नामर्दासारख्या गोष्टी करते, नामर्द आहेस का, हां हे काय चाललं आहे, एवढा मोठा वीर योद्धा, आणि हे काय तुझं रडणं काय, आणि हे काय 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 बोलतोय तू, हे मूर्ख आहेस का रे, नामर्द आहेस का, असा उल्लेख आहे गीतेमध्ये. नामर्द आहेस का तू, हे नामर्दीचे लक्षणं दाखवतो तिथे युद्धभूमीवर. दुसरं त्याला सांगितलं की जर स्त्रिया या कुळातल्या स्त्रिया त्या कुळासोबत जेव्हा विवाह करतात तेव्हा कुलसंकर होतो, वर्णसंकर होत नाही. वर्ण कशाला म्हणतात, आपण आपल्या आईच्या पोटातून जेव्हा बाहेर येतो तेव्हा जे संस्कार घेऊन येतो त्या संस्काराने आपला स्वभाव बनतो. तो स्वभाव त्रिगुणात्मक असतो, सत्वगुण, रजगुण आणि तमगुणात्मक असतो. त्या गुणांच्या प्रकाशामध्ये जो आपला स्वभाव असतो त्याला वर्ण म्हणतात. वर्ण 4 आहेत, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. ब्राह्मणाचे स्वकर्म काय आहे तर ज्याला आपण म्हणतो ज्ञान विज्ञान घेणं देणं आणि क्षमा दया, हे सगळे गुण ब्राह्मणामध्ये असतात. क्षत्रियामध्ये शौर्य, तेज, धैर्य, अपलायन म्हणजे पळून न जाणं हे गुण असतात. व्यापार म्हणजे ज्याला वैश्य म्हणतो त्याच्यामध्ये व्यापार, गोपालन हे म्हणजे त्याचे वैशिष्ट्य. आणि शूद्र म्हणजे ज्याला ज्ञान विज्ञान देणं घेणं जमत नाही, ज्याला न्यायरक्षेचं कार्य जमत नाही, ज्याला व्यापार गोपालन जमत नाही, त्याच्याकडे काम आहे श्रमसेवा. आपल्या मेहनतीनं या विश्वरूप परमात्म्याची सेवा करणं हा 4था वर्ण. त्याच्यानंतर तो म्हणायला लागला की मी युद्ध न करता
जातो आहे, यांनी मला मारलं तरी बरं आहे, मी मरण पत्करायला तयार आहे, पण मी युद्ध करणार नाही. त्याच्यानंतर भगवान श्रीकृष्णजी त्याला समजवतात की तू म्हणतोस की मी यांना मारणार नाही, तर तू यांना जन्म दिलास का? तू यांना जन्म दिलास का? नाही. तू यांना जन्म दिला नाही तर तू यांना कसा मारू शकतोस? या जगामध्ये आजपर्यंत कोणी अमर होऊन आलं का? नाही. तू जन्म दिला नाहीस. बरं, तू जर म्हटलं की मी यांना मरणच येणार नाही, असं होईल का? अरे, हा विश्वरूप परमात्मा जन्माला घालतो, पालन पोषण करतो आणि एक दिवस स्वतःमध्येच लय करून घेतो. इथे तुझं काय आहे? तू कोण आहे म्हणजे मी मारणार नाही, मी अमुक करणार नाही, हे तुझ्या हाती आहे का? अरे, तू मारणार नाही असं म्हणतोस, तरी प्रसंग येईल तेव्हा तू स्वतः धनुष्य घेऊन समोर येशील, कारण तो तुझा स्वभाव आहे. आणि स्वभावाने या जगातला प्रत्येक जीव बांधला गेलेला आहे. या जगामध्ये आपल्याला हे कर्म करायला कोण प्रेरित करतं? आपला स्वभाव करतो. आपल्या स्वभावाकडे जर आपण बारकाईनं पाहिलं तर आपल्या असं लक्षात येतं की जबरदस्तीनं तो स्वभाव आपल्याकडून ते करून घेतो आणि त्या स्वभावाला आपण बांधील असल्यामुळे तिथे आपलं काही चालत नाही. त्याच्यामुळे भगवान श्रीकृष्ण त्या अर्जुनाला सांगतात की मी मारणार नाही हे म्हणणंही चूक आहे आणि या जगामध्ये कोणी मरतही नाही. कारण असं आहे की या शरीरामध्ये जो हा बोलणारा चैतन्य आत्मा आहे तो कधी मरत नाही. तो जेव्हा या शरीर नष्ट होते तेव्हा या शरीराला सोडून तो आत्मा निघून जातो आणि निघून गेल्यानंतर पुन्हा जन्म धारण करतो. आणि याचं उदाहरण असं आहे की जसं आपण एखाद्या सावकाराकडून कर्ज घेतलं मग आपण त्याची किस्त देतो, EMI. मग कालांतराने आपल्या घरी पुन्हा आपलं काही काम असलं तर आपण त्या सावकाराकडे जातो, त्याला सांगतो की तुमचे माझ्याकडे एवढे बाकी आहे, मला आणखी अमुक काम आहे, मला आणखी पैसे पाहिजे. मग आणखी पैसे घेतो त्या सावकाराकडून, मग पुन्हा EMI सुरू होते. म्हणजे त्या सावकाराचं पूर्ण कर्ज कधी संपतच नाही, आपलं आयुष्य संपते. त्याच्याकडून कर्ज घेत जायचं, EMI देत जायचं त्याला. त्याप्रमाणे ह्या जो जीवात्मा आहे तो कर्म करीत राहतो आणि कर्माचा पूर्ण म्हणजे हिशोब होत नाही. त्याच्यामुळे येणे आणि जाणे हा या जीवाच्या मागे लागलेला हा फेरा आहे कर्मामुळे. जेव्हा हा जीवात्मा या शरीराला सोडून जातो तेव्हा इंद्रिया, मन, बुद्धी, चित्त या सर्वांचे संस्कार घेऊन जातो. आपण जेव्हा जातो टेबुलाजी आपण जेव्हा जातो तेव्हा हातपाय नेत नाही. हातपाय नेतो का सोबत? नाही, काहीच नेत नाही सोबत. न प्रॉपर्टी नेत, न मुलाबाळांना नेत, काहीच नाही. निव्वळ आपण जातो. पण आपण जे जातो तर ते काय घेऊन जातो? संस्कार घेऊन जातो. आपल्या इंद्रियांनी जे आयुष्यभर केलं असेल त्याचे संस्कार, मनाने जे मनोरथ केले असतील त्यांचे संस्कार, बुद्धीनं जो निश्चय केला असेल त्याचे संस्कार, हे सर्व गाठोडं घेऊन तो जीवात्मा नवीन शरीराद्वारे पुन्हा येतो. आणि याप्रमाणे येण्या जाण्याचे हे चक्र सतत सुरू असते. त्याच्यामुळे अर्जुना, तू कुणाला मारू शकत नाही आणि कुणाला म्हणजे अमरत्व देऊ शकत नाही. तू स्वतःच या विश्वरूप परमात्म्याच्या हातचं बाहुलं आहे. आपण सगळे कोण आहोत? आपण बाहुलेच आहोत ना. आपण कुठे ॲप्लिकेशन केली होती का? अर्ज दिला होता का आम्हाला जन्म द्या म्हणून? बरं, माणसाचाच जन्म द्या अशी कुठं एफिडेव्हिट वगैरे केलं होतं का? 4 खानी उद्बीज, स्वेदज, अंडज आणि जारज. उद्बीज म्हणजे हे झाडं वगैरे असतात.
स्वेदक म्हणजे पाण्यातून निर्माण होणारे, जसं मासळी आहे, त्याला आपण गांडूळ म्हणतो ते आहे. त्याच्यानंतर पंख ज्यांना असतात म्हणजे पक्षी, पक्षी त्या पक्ष्याच्या जन्म असतात. आणि त्याच्यानंतर जारज म्हणजे आईच्या पोटातून पूर्ण तयार होऊन येणारे. त्याच्यात फक्त आपणच आहो का? कुत्रा आहे, बैल आहे, मांजर आहे, आहेत. आणि त्याच्यामध्ये मग कितीतरी जन्म धारण केल्यानंतर हा जीवात्मा माणसाच्या शरीरामध्ये येतो. जेव्हा आपण उद्भिजमध्ये असतो म्हणजे झाडामध्ये असतो तेव्हा आपल्याजवळ काय असते? फक्त शरीर राहते. ना आपण हालू शकत नाही, न बोलू शकत नाही. हां, जिवंत असतो. झाडही लहानाचं मोठं होते की नाही, म्हणजे त्याला शरीर मिळालं आहे. मग तिथून तो कितीतरी जन्म घेतल्यानंतर पुन्हा उत्क्रांत होऊन येतो. मग तो म्हणजे पाण्यामध्ये तयार होणारे जे प्राणी आहेत म्हणजे जीव आहेत त्याच्यामध्ये येतो. त्याच्यामध्ये कितीतरी जन्म धारण करतो. मग तिथून तो उत्क्रांत होऊन येतो. मग त्याच्यानंतर तो ज्यांना पंख आहेत, जसं कबूतर आहे, कोंबडी आहे, त्याच्यामध्ये येतो. त्याच्यामधून मग जारजखानीमध्ये येतो. आणि जारजखानीमध्ये सर्वश्रेष्ठ मनुष्य शरीरात येतो. जेव्हा आपण उद्भिजामध्ये असतो तेव्हा आपल्याजवळ फक्त शरीर राहते. नंतर आपण जलचरमध्ये मग येतो, स्वेदनमध्ये, तेव्हा आपल्याजवळ शरीर राहते आणि इंद्रिय राहतात. आपण पाहतो गेंडूळ चालते, चालते ना गांडूळ, आणि मासळी चालते, म्हणजे तिला इंद्रिया आहेत. मग तिथून उत्क्रांत होऊन आलो आपण कशामध्ये? पक्षामध्ये. तर पक्षामध्ये आपल्याजवळ काय? इंद्रिय आहे, शरीर आहे, इंद्रिय आहे आणि मन आहे. आपण पाहतो कोंबड्या भांडताना दिसतात, कबूतर भांडताना दिसतात. भांडण कधी होते? तू माझं ऐकत नाही, तू माझ्या मताप्रमाणे चालत नाही, तू माझ्या इच्छेप्रमाणे वागत नाही, म्हणून आपण भांडण करतो ना. याचा अर्थ असा आहे की त्या म्हणजे पक्षांमध्ये शरीरही आहे, इंद्रियही आहे आणि मनही आहे. मग तिथून आपण उत्क्रांत होऊन आलो, बैल आहे, कुत्रा आहे, याच्यामध्ये आलो. तर याच्यामध्ये आपल्याकडे काय आहे? शरीर आहे, इंद्रिय आहे, मन आहे आणि बुद्धी आहे. बैलाच्या समोर तुम्ही मांस ठेवा, मांस खाईल का तो? बरं, वाघासमोर तुम्ही गवत ठेवा, खाईल का? का बरं? त्याला तेवढी बुद्धी, त्याला बुद्धी आहे, पण किती आहे? आहार, निद्रा, भय आणि मैथून, एवढीच बुद्धी आहे. उंदरासमोर मांजर गेली म्हणजे उंदीर कसा लपतो? त्याला भीती आहे. उंदराला पोरबाळा होतात की नाही? घोड्याला, बकरीला आहार, निद्रा आणि भय, मैथून हे सर्वांना आहे. तर या चारी खाणीमधून उत्क्रांत होऊन जेव्हा हा जीव येतो तेव्हा याला मनुष्याचं शरीर मिळते. तर मनुष्याच्या शरीरामध्ये काय आहे? शरीर आहे, इंद्रिय आहे, मन आहे आणि बुद्धी आहे. आणि बुद्धी कशी आहे? संपूर्ण विकसित उत्क्रांत बुद्धी आहे. माणसामध्ये सुपर बुद्धी आहे, सुपर. त्याला सर्व कळते, पण मोहामध्ये म्हणा किंवा अज्ञानामध्ये म्हणा कळूनही वळत नाही, तो दुसरा भाग आहे. हे सर्व अर्जुनाला सांगितलं. सोबत हेही सांगितलं, मी म्हणतो आत्मा अमर आहे, पण तू जर म्हणत असशील की आत्मा जन्म घेतो आणि मरतो, तर त्याच्यातही दुःख करण्याचं काय कारण आहे? तू कुणाला जन्म दिलास का? नाही. मग तू जन्मच दिला नाही तर मग तू कुणाला मृत्यू देऊ शकतोस का? नाही. हे यदृच्छेनं प्राप्त झालेलं युद्ध आहे आणि न्यायासाठी संघर्ष करणं, न्यायासाठी भांडण करणं हे क्षत्रियाचं काम आहे. आणि क्षत्रियानं जर आपलं कर्म केलं नाही तर हे कर्म कोण करेल? नाही का? हॅलो, तर सांगण्याचा उद्देश असा आहे की त्याला परोपरीनं समजावलेला आहे. आणि ही श्रीमद भगवद्गीता युद्धभूमीवर अर्जुनाला
समजावण्यासाठीच प्रगटली आहे आणि त्या निमित्तानं आपल्यापर्यंत आली आहे. श्री वेदव्यास हे या जगातले सर्वात मोठे इतिहासकार आहेत. यांनी इतिहासाचं संकलन केलं. जेव्हा पांडवांचा आणि कौरवांचा इतिहास लिहिला तर तेव्हा महाभारतामध्ये भीष्म पर्वामध्ये ही श्रीमद भगवद्गीता आलेली आहे. आणि या गीतेच्या द्वारे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला ज्ञान देत आहे. तर श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णजींनी अर्जुनाला जो उपदेश केला तो या ज्ञानेश्वरीमध्ये मराठी भाषेमध्ये अलंकारिक पद्धतीनं अनेक प्रकारची रूपक आणि अनेक प्रकारची उदाहरणं देऊ ज्ञानेश्वर महाराजांनी समजवलेलं आहे. आणि या ज्ञानेश्वरीला जाणण्याकरिता आपल्याला 18व्या अध्यायापर्यंत क्रमशः जावं लागेल. भगवान श्रीकृष्णजी म्हणतात की मी आणि तू हे यापूर्वी नव्हते का, हे राजे नव्हते का, हे जीव नव्हते का, या जीवसृष्टीला तू निर्माण केला आहेस का, याप्रमाणे सांगतात. आणि अर्जुना, इंद्रियांचे संयोग थंड गरम सुख दुःख इत्यादी देणारे आहेत. त्याच्यामुळे उत्पत्ती आणि विनाश यांनी युक्त असल्यामुळे अनित्य आहे. सुख येते जाते, दुःख येते जाते, जन्म होतो मृत्यू होतो. म्हणजे सतत क्रियाशील असणारं हे जगत चक्र आहे. हे तुझ्या हिशोबाने चालत नाही, तर हे नैसर्गिक प्राकृतिक आहे. आणि त्याच्यामुळे हे विषय संबंध आहेत. हे ज्या पुरुषाला उपद्रव देत नाही, जो आध्यात्मिक बुद्धी ठेवेल आणि आध्यात्मिक दृष्टीने या विश्वाशी संबंध ठेवेल, त्याला हे दुःख देत नाही. दुःख कुणाला देतात? ज्याचं मन इंद्रियांमध्ये मनामध्ये फसलेलं आहे त्याला हे सुख दुःखाचे भोग दुःख देतात, असं भगवान श्रीकृष्णजी अर्जुनाला 2ऱ्या अध्यायामध्ये सांगतात. आणि जो आत्म्याला मारणारा आहे असं समजतो, जो आत्म्याला मरणारा आहे असं समजतो, या दोघांनाही खरं काय हे कधी कळलंच नाही. कारण हा आत्मा कुणाला मारतही नाही आणि कुणाला म्हणजे मारतही नाही आणि मरतही नाही. त्याच्यामुळे याचा शोक करणं म्हणजे याचं दुःख करणं व्यर्थ आहे. आणि याप्रमाणे भगवान श्रीकृष्णजी सांगतात की नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः अच्छेद्योऽयम् अदाह्यो क्लेशोद्यो शोष एव च नित्यः सर्वगतः स्थाणुरचलोऽयं सनातनः. नैनं छिन्दन्ति शस्त्राणि, या आत्म्याला शस्त्र कापू शकत नाही, याला पाणी भिजवू शकत नाही, वारा सुकवू शकत नाही, याला जाळता येत नाही, याला म्हणजे सुकवता येत नाही. याप्रमाणे हा आत्मा जो आहे हा कसा आहे, म्हणजे न मरणारा आहे न मारणारा आहे, म्हणजे नित्य आहे, शुद्ध आहे, अचल आहे, सर्वगत आहे. सर्वामध्ये हा एकच आत्मा आहे. आता या ठिकाणी महत्त्वाचा प्रश्न असा आहे की आपल्यामध्ये आत्मा आहे म्हणजे आपण आत्मा आहोत, शरीर धारण केलं आहे. जसं आपण कपडे घालतो, कपडे म्हणजे आपण आहो का? कपडे काढून ठेवता येतात. आपल्याला जर म्हटलं की हा कान काढून घरी ठेवून या, जमेल का? बरं, तुम्ही घरी या आणि शरीर येऊ द्या, जमेल का? जे आपण धारण केलं आहे ते आपल्याला टाळता येतं, सोडता येतं. कपडे आपण घाणेरडे झाले म्हणजे काढून टाकतो. त्याप्रमाणे हे शरीर हा आत्मा टाकून देतो आणि पुन्हा नवीन शरीर धारण करतो. त्याच्यामुळे या जीवात्म्याचं जन्म मृत्यूचं दुःख
शहाणे लोक करत नाही, असं भगवान श्रीकृष्णजी सांगतात. हा आत्मा जन्म पावतो आणि नेहमी मृत्यू होतो असं जरी म्हटलं तरी याच्यासाठी तू काय करू शकतोस? कुणाला अमर करू शकत नाही, कुणाला मारू शकत नाही. हे सर्व नैसर्गिक चक्र आहे असं भगवान श्रीकृष्णजी सांगतात. कारण जो उत्पन्न होतो त्याला मृत्यू आहेच आणि ज्याचा मृत्यू होतो त्याला पुन्हा जन्म आहे. त्याच्यामुळे या अटळ अशा चक्राविषयी तू शोक करू नकोस. त्याच्यानंतर भगवान श्रीकृष्णजी म्हणतात, अर्जुना, हे प्राणी मात्र जन्मापूर्वी अव्यक्त असतात. आपण जन्मापूर्वी कुठं होतो? आपला जन्म होण्याच्या पूर्वी कुठं होतो? आता कुणी म्हणतील आपण बापामध्ये होतो. बापामध्ये होतो ना, बापामधून आईमध्ये आलो आणि आईमधून मग व्यक्त झालो. पण बापामध्ये कुठून आलो? बापामध्ये कुठून आलो आपण? बापानं काय खाल्लं होतं? अन्न खाल्लं होतं, बरोबर आहे. त्या अन्नामधून आपलं रक्त बनते, वीर्य बनते. रक्तानं म्हणजे त्या अन्नामुळेच बनते ना. म्हणजे आपण अन्नात होतो. बरं, अन्नात कुठून आलो? अन्नामध्ये आपण कुठून आलो? ज्यावेळी आपला म्हणजे आपण जेव्हा शरीर त्याग करतो तेव्हा हा आत्मा इथून निघतो आणि आपल्या आवडीच्या बापाच्या अन्नावर ही वासना बसते. आपला म्हणजे जे आपलं स्वरूप आहे ते कसं आहे? जीवात्मा वासनात्मक आहे. आत्मा आणि जीवात्मामध्ये फरक आहे. जसं इलेक्ट्रिक जी आहे ती सप्लाय होत आहे ना, सरळ सप्लाय होत आहे. पण आपण काही जे वीज आहे ती या माईकमध्ये घेतली, काही वीज आहे ती त्या टी व्हीमध्ये घेतली, काही वीज आहे ती आपण रेडिओमध्ये घेतली. म्हणजे वीज एकच आहे पण कामं वेगवेगळे आहे की नाही. टी व्हीमध्ये तीच वीज गेली तर आपल्याला चित्र दाखवते. तीच वीज या माईकमध्ये आली तर आपला आवाज मोठा करते. म्हणजे वीज एकच आहे पण ज्या ज्या शरीरामध्ये ती प्रवेश करते, ज्या ज्या वस्तूमध्ये प्रवेश करते त्या त्या वस्तूचा स्वभाव धारण करते. याप्रमाणे भगवंत अर्जुनाला समजावतात. सर्वांच्या देहामध्ये हा जो आत्मा आहे हा सर्वदा अमर आहे, म्हणून कोणत्याही प्राण्याबद्दल शोक करण्यास तू योग्य नाही. त्याच्यामुळे हा आत्मा अमर असल्यामुळे त्याचा शोक कसा काय करायचा? अरे आपण म्हणजे घाणेरडे कपडे झाले आपले म्हणजे आपण काढून फेकून देतो, टाकून देतो. तर आपण रडतो का? रडतो का कपडे बदलताना? कारण मी आहे ना, मी दुसरे कपडे घालून घेतो. त्याप्रमाणे हे शरीर या आत्म्याचं वस्त्र आहे. त्याच्यामुळे या शरीराला टाकताना कोणताही शोक करणं हे व्यर्थ आहे. कारण शरीर तर हा आत्मा धारण करतच राहतो. हा तोपर्यंत शरीर धारण करतो जोपर्यंत याच्या वासना शिल्लक असतात. ज्याच्या वासना शिल्लक राहत नाही त्याचा पुन्हा जन्म होत नाही. जसं ज्ञानेश्वर महाराज हरिपाठामध्ये म्हणतात, मागील या जन्मी मुक्त झालो. म्हणजे मागच्या जन्मात माझं अकाउंट पूर्ण झालं. पण तरी एक वासना कोणती शिल्लक राहिली की मराठी भाषिक लोकांना श्रीमद भगवद्गीतेचं ज्ञान द्यायचं आहे असा माझ्या गुरुजींचा आदेश आहे. नाही तर त्या आदेशाचं म्हणजे जन्म होतो पण त्याचे उद्देश वेगळे वेगळे असतात. आपला जन्म होतो कशासाठी? वासना, माझं घर, माझं दार, माझं हे, माझं ते. संतही जन्म घेतात. नामदेव महाराज, तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, सावता माळी या लोकांनी जन्म घेतला की नाही? का बरं? कारण त्यांचं कार्य वेगळं आहे. ते सेवेसाठी आणि या समाजाचं प्रबोधन करण्यासाठी जन्म घेतात आणि आपण क्षुद्र वासना पूर्ण करण्यासाठी जन्म घेतो. मग जेव्हा ते शरीर त्यागतात तर ते काय म्हणतात? याचे कितीतरी अभंग आहे. संत म्हणतात की मी कृतकृत्य झालो. या जीवनामध्ये मी जे काही केलं त्याच्यानं मला आनंद मिळाला.
आणि आता या विश्वरूप परमात्म्यामध्ये मी विलीन होत आहे. म्हणजे ते आनंदानं जातात. आणि आपण कसे जातो? रडत रडत जातो. का? वासना, आपण वासनाबद्ध आहोत. वासना माणसाला रडवते. म्हणजे आपली इच्छा अशी असते, हे झालं असतं मग गेलो असतो, ते झालं असतं, याच्या काही वासना पूर्ण होत नाही आणि हा काही स्वखुशीनं विश्वरूप परमात्म्यामध्ये विलीन होत नाही आणि म्हणूनच याला दुःख होतं. म्हणून भगवंत श्रीकृष्ण या ठिकाणी सांगतात की स्वधर्माचा विचार कर, तू क्षत्रिय आहे आणि अन्यायाचा प्रतिकार करणं, न्याय आणि रक्षा हे तुझे कर्म आहे. या कर्मापासून तू पळू नकोस. हे कर्मच तुझी भक्ती आहे. या विश्वरूप परमात्म्याची आपल्या स्वभाव, गुण आणि कर्माने सेवा करणं हीच भक्ती आहे. आणि ही भक्ती यावेळी तुला कशी मिळाली? तुला युद्ध करायचं आहे. आणि युद्ध काय करायचं आहे याचं एक उदाहरण आपण असं पाहूया की आपल्या शरीरामध्ये फोडा होते, अल्सर होतो, माहिती आहे तुम्हाला, अपेंडिक्स होतो. तर आपण काय करतो? डॉक्टरकडे जातो. डॉक्टरला सांगतो तुमची फी किती आहे? 10,000. मी फी द्यायला तयार आहे, तुम्ही माझं पोट फाडा आणि तिथून हा अल्सर काढा. का बरं? मला त्रास होतो आहे. म्हणतो ना आपण डॉक्टरकडे गेल्यानंतर, मला त्रास होतो आहे, हा फोड काढा. त्याप्रमाणे हे जे दुष्ट प्रवृत्तीचे राक्षसी पाशविक लोक आहेत, या विश्वाला त्राही त्राही करून सोडतात. आपल्या अहंकारापुढे कुणाला काही मानतच नाही आणि वाटेल तसं कर्म करतात. त्याच्यामुळे या लोकांचं दमन करणं, या लोकांना वठणीवर आणणं, यांच्यावर लगाम कसणं हे कुणाचं काम आहे? हे क्षत्रियाचं काम आहे. न्याय आणि रक्षा हा तुझा स्वधर्म आहे आणि हा स्वधर्म पूर्ण करणं हाच तुझा धर्म आहे. हे भगवान श्रीकृष्णजी श्रीमद भगवद्गीतेच्या 2ऱ्या अध्यायामध्ये सांगतात. तर या ठिकाणी आपण थांबूया. कारण असं आहे की जास्त जेवण झालं की अजीर्ण होते आणि अजीर्ण झालं म्हणजे मग आपण काय म्हणतो, अरे नंतर भात घ्यायला नको होता, जास्त झालं, पचत नाही, गडबड करते, पोटामध्ये गडबड होते आपल्या. त्याप्रमाणे जेवढं ज्ञान थोडं, ते थोडं ज्ञान आपण जसं म्हणतो मुलांना की बाबा चावून चावून खा, म्हणतो ना आपण, चांगला चाव, म्हणजे चावल्यामुळे ते जे रस आहे तो रस त्या घासामध्ये मिळतो आणि मग पचनाला सोपं जाते. त्याप्रमाणे हे ज्ञान थोडं थोडं घ्यायचं आणि त्याचं मनन चिंतन हे काय आहे? हे चावणं आहे. आपण ज्ञान घेतलं, कानाद्वारे हृदयापर्यंत गेलं, हृदयामध्ये गेल्यानंतर त्याचं मनन चिंतन करणं म्हणजे हे चावणं आहे आणि त्याचं सतत स्मरण करणं म्हणजे हे पचवणं आहे. आणि जोपर्यंत पचणार नाही तोपर्यंत त्याचा उपयोग होईल का? म्हणून हळूहळू हे ज्ञान आपण आत्मसात करूया, त्याला पचवूया. आपल्या प्रत्येक श्वासामध्ये, प्रत्येक क्रियेमध्ये ते ज्ञान उतरलं पाहिजे आणि ते ज्ञान जोपर्यंत व्यवहारात उतरणार नाही तोपर्यंत आपण कितीही ग्रंथ वाचले, कितीही पंथ केले, कितीही आरत्या म्हटल्या, कितीही नामस्मरण केलं तरी त्याचा उपयोग होणार नाही. ज्ञान हे कर्मासाठी असते. ज्ञान काय आहे? टॉर्च आहे. टॉर्च आहे. मला रात्री इकडे या म्हणजे अंधारामध्ये जायचं आहे, मी टॉर्च लावला तर टॉर्चचा प्रकाश पुढे पुढे असतो आणि मागे मागे माझे पाय चालतात, बरोबर आहे? समोर समोर उजेड, मागे मागे पाय चालतात. त्या उजेडाच्या, त्या प्रकाशाच्या म्हणजे अनुबंधाने माझे पाय चालतात. तो प्रकाश आहे ज्ञान आणि चालणं आहे कर्म. ज्ञानाने जे कर्म होईल त्याच्याने या जीवाला सुख, शांती, समाधान, संतोष आणि कृतकृत्यता, सार्थक ज्याला आपण म्हणतो ते होते. आणि त्याच्यामुळे आपण क्रमशः ज्ञानेश्वरीचं या ठिकाणी निरूपण करूया. आपण सर्व ते निरूपण आपल्या हृदयस्थ कराल
आणि आपण सर्व एकाच मार्गाचे साधक आहोत. आणि ज्ञानेश्वरी हा ग्रंथ म्हणजे उपमा, उत्प्रेक्षा, अनेक कथानक यांनी सजलेला आहे. 56 भाषेचा केलासे गौरव असं या ज्ञानेश्वरीबद्दल म्हटलं आहे. त्याच्यामुळे ती ज्ञानेश्वरी आपण सोप्या सरळ भाषेमध्ये जाणून घेण्याचा या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रयत्न करूया आणि आपणही कृतकृत्य होऊया आणि आपल्या आत्म्याला आपण हा बोध देऊया की हे विश्वच परमात्मा आहे. आपण सगळे या विश्वरूप परमात्म्याचे बाहुले आहोत आणि या विश्वरूप परमात्म्याला आपल्या कर्माद्वारे आपण सेवेच्या भावनेने आपले सर्व कर्म अर्पण केले पाहिजेत. हीच या प्रसंगी शुभकामना, शुभचिंतन आणि सतसंकल्प करूया. सद्गुरु भगवान की जय. विश्वरूप परमात्मा की जय. पुंडलिक वरदारी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. गुरुवर्य पुंडलिक महाराज की